लोकसभेचे सभापतीबद्दल आपण आता पाहूयात. तर लोकसभेचा सभापती हा लोकसभेचा प्रमुख असतो आणि तो लोकसभेच्या सदस्यांमधूनच तो निवडला जातो. लोकसभेचे सदस्य आपल्यातून एक व्यक्ती लोकसभेचा सभापती म्हणून निवडतात. आणि ही जी काही निवडणूक घेतली जाते म्हणजे लोकसभेचे जे निवडून आलेले सदस्य आहेत तेच आपल्यातून एक व्यक्ती निवडतात आणि ही निवडणूक जी आहे त्याचा दिनांक राष्ट्रपती ठरवतात. म्हणजे आपण पाहिलं की नवीन लोकसभा निवडून आल्यानंतर एक पहिली बैठक होते आणि त्या बैठकीमध्ये राष्ट्रपती प्रोटेम स्पीकर निवडतात, त्याला शपथ देतात आणि तो इतरांना शपथ देण्याचं काम करतो. एवढाच कार्यक्रम पहिल्या बैठकीत होतो. त्यानंतर राष्ट्रपती एक दिनांक निश्चित करतात आणि त्या तारखेला त्या दिनांकाला पुन्हा लोकसभेचे सदस्य एकत्र येतात आणि लोकसभेच्या सभापतीसाठी त्या ठिकाणी निवडणूक होते आणि मतदान होतं. तर त्यामधून लोकसभेचा काय केला जातो, सभापती निवडला जातो. तर अशा पद्धतीने निवडला जातो. लक्षात इथं काय ठेवायचं की लोकसभेच्या सदस्यांमधून निवडला जातो आणि त्या निवडणुकीचा दिनांक राष्ट्रपती ठरवतात. आता लोकसभेचा सभापती जो आहे तो पूर्ण लोकसभेच्या कार्यकाळापर्यंत तो लोकसभापती म्हणून कायम पदावरती राहतो. म्हणजे जोपर्यंत लोकसभा आहे तोपर्यंत तो पदावरती राहतो. परंतु आणखी इथं लक्षात ठेवा की 5 वर्ष झाल्यानंतर लोकसभा विसर्जित होते आणि लोकसभा विसर्जित झाली तरी देखील लोकसभापती मात्र त्याचं पद रिक्त करत नाही किंवा रिक्त होत नाही. जोपर्यंत नवीन लोकसभा निवडून येऊन नवीन लोकसभापती निवडला जात नाही आणि तोपर्यंत हा आधीचा जो लोकसभापती आहे तो कायम राहतो. हे लक्षात ठेवायचं. म्हणजे लक्षात आलं, जरी 5 वर्षानंतर लोकसभा विसर्जित झाली तरी सभापतीचं पद रिक्त होत नाही. नवीन लोकसभेचा सभापती निवडून येईपर्यंत तो पदावरती राहतो. हे स्टार करून लक्षात ठेवायचं. त्यानंतर जरी असं असलं तरी देखील 3 बाबतीमध्ये त्याचं पद हे कार्यकाळापूर्वीच रिक्त होऊ शकतं. एक म्हणजे त्याचं लोकसभेचं सदस्यत्वच गेल्यास, मग त्याच्यासाठी आपण लोकसभेचं किंवा संसदेचं पद कशा पद्धतीनं रिक्त होतं त्याची 5 पद्धती पाहिल्या होत्या. तर त्यापैकी कोणत्याही मार्गानं जर लोकसभापती म्हणून असलेल्या व्यक्तीचं लोकसभेतलंच पद किंवा सदस्यत्व रद्द झालं तर त्याचं सभापती म्हणून असलेलं पद देखील रद्द होतं किंवा रिक्त होतं. त्या ठिकाणी मग नवीन निवडणुका घेऊन नवीन व्यक्तीची निवड करावी लागते. दुसरं म्हणजे राजीनामा देऊन देखील लोकसभेचा सभापती जो आहे तो आपलं पद रिक्त करू शकतो आणि तो कोणाकडे राजीनामा देतो तर तो उपसभापतीकडे आपल्या पदाचा राजीनामा देतो. तर हे लक्षात ठेवायचं. लोकसभेचा सभापती हा उपसभापतीकडे आपल्या पदाचा राजीनामा देऊन देखील कार्यकाळ पूर्ण होण्याच्या अगोदरच आपलं पद रिक्त करू शकतो. त्यानंतर तिसरं लक्षात घ्या की गृहाने जर सभापतीला पदावरून काढायचं ठरवलं तरी देखील त्याचं पद रिक्त होतं. त्यासाठी लोकसभेने किंवा लोकसभेमध्ये 50 सदस्यांनी स्वाक्षरी करून तसा प्रस्ताव मांडावा लागतो आणि तो प्रस्ताव मांडल्यानंतर त्याच्यावरती विशेष बहुमताने तो पारित व्हावा लागतो. विशेष बहुमत म्हणजे इथं लक्षात ठेवा थोडं वेगळं आहे. ते म्हणजे लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या निम्म्यापेक्षा जास्त संख्येने तो ठराव किंवा सभापतीला पदावरून काढायचा ठराव पारित व्हावा लागतो आणि याला म्हटलं जातं ॲब्सोल्यूट मेजॉरिटी. गृहाचं निरपेक्ष बहुमत म्हणजे काय तर गृहाची एकूण सदस्य संख्या किती आहे लोकसभेची 545, तर त्याच्या अर्ध्यापेक्षा जास्त एवढ्या सदस्यांनी जेव्हा लोकसभापतीला पदावरून काढण्याच्या ठरावाला मान्यता दिली जाते तेव्हा त्याचं पद रिक्त होतं. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. तर अशा 3 प्रकारे लोकसभापतीचं पद रिक्त होऊ शकतं. आता लक्षात घ्या की हा सभापती आहे त्याला गृहामध्ये अत्यंत प्रतिष्ठेचं स्थान असतं. त्याला अत्यंत प्रतिष्ठा असते. लोकसभेच्या कामकाजाच्या वेळी सभागृहामध्ये त्याला अत्यंत प्रतिष्ठा असते. म्हणजे सभागृहाचा तो बॉस असतो असं म्हटलं तरी चालेल. लक्षात आलं. तर त्यामुळे त्याचे अधिकार आणि कार्य आपण थोडक्यात समजून घेऊयात की सभापती म्हणून त्याला लोकसभेमध्ये कोणती कार्य करावी लागतात आणि त्याला कोणते अधिकार असतात. तर आता लक्षात घ्या की सभागृहामध्ये कोणत्याही बाबतीमध्ये अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार हा सभापतीचा असतो. लक्षात आलं. मग राज्यघटना असू द्यात, एखादा कायदा असू द्यात
किंवा लोकसभेचं कामकाज ज्या नियमानुसार चालतं ते लोकसभेचे नियम असू द्यात, त्यामधल्या प्रत्येक तरतुदीचा अर्थ काय असेल हे अंतिमतः गृहामध्ये ठरवण्याचा अधिकार त्या सभापतीला असतो. गृहाच्या बाहेर सर्वोच्च न्यायालयाकडे तो अधिकार आहे. गृहाच्या बाहेर तुम्ही जेव्हा जाल तेव्हा तिथं घटनेचा अंतिम अर्थ काय हे सर्वोच्च न्यायालय ठरवतं. परंतु गृहाचं कामकाज चालू असताना, म्हणजे लोकसभेचं कामकाज चालू आहे, चर्चा चालू आहे, त्यावेळी गृहाच्या आतमध्ये एखाद्या तरतुदीचा अर्थ काय हे ठरवण्याचा अधिकार हा त्या गृहाच्या सभापतीला असतो. तर हे लक्षात घेणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे गृहाचं कामकाज व्यवस्थितपणे पार पाडणं ही त्याची प्रमुख जबाबदारी असते. कारण गृहामध्ये विविध विषयावरती चर्चा होत असते आणि या चर्चेच्या वेळी ते जे कामकाज आहे ते व्यवस्थित शांततेत पार पाडणं, प्रत्येक सदस्याला बोलण्याची समान संधी देणं, निपक्षपातीपणे काम करणं हे अपेक्षित असतं त्या सभापतीकडून आणि हे त्याला काम करणं गरजेचं आहे. आता या सभापतीला जे अधिकार प्राप्त होतात ते कुठून कुठून प्राप्त होतात ते लक्षात घ्या. एक म्हणजे राज्यघटनेमध्ये काही तरतुदी दिलेल्या आहेत, म्हणजे राज्यघटनेमधून त्याला काही अधिकार प्राप्त होतात. दुसरा त्याचा स्रोत म्हणजे लोकसभेचे नियम, की ज्या नियमानुसार लोकसभेचं कामकाज चालतं त्या नियमानुसार लोकसभापतीला काही अधिकार मिळतात किंवा प्राप्त होतात. आणि तिसरं आहे संसदीय परंपरा, म्हणजे ब्रिटिश भारतात आल्यापासून आपल्याला संसदीय पद्धतीची ओळख झाली आणि त्यानुसार जे काही गृहाच्या प्रमुखाला अधिकार होते ते आपण परंपरेनुसार त्याला ते मिळतात. ते कुठेही लिहिलेले नसतात, गृहाच्या नियमामध्ये नाही, घटनेमध्ये नाही, कुठेही नाही, परंतु ते परंपरेने आलेले आहेत. तर अशा 3 स्रोतांमधून सभापतीला आपले अधिकार मिळतात, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आता मग एक एक करून आपण सभापतीची कार्य काय ती पाहूयात. पहिलं कार्य लक्षात घ्या ते आहे सभागृहामध्ये शिस्त व प्रतिष्ठा राखणे. हे सभापतीचं प्रमुख जबाबदारी असते. म्हणजे लोकसभेमध्ये जेव्हा कोणत्याही विषयावरती चर्चा होते तेव्हा तिथे शिस्त आणि सभागृहाची प्रतिष्ठा राखणे ही त्याची जबाबदारी असते. दुसरं कार्य म्हणजे गणपूर्तीची हमी देणे. म्हणजे लोकसभेचं कामकाज चालण्यासाठी किमान सदस्य उपस्थित असले पाहिजेत, त्याला आपण म्हणतो गणपूर्ती. ते किमान किती, तर एकूण सदस्य संख्येच्या 1.5 एवढे सदस्य सभागृहामध्ये असलेच पाहिजेत, तरच सभागृहाचं कामकाज चालू शकतं. त्याला म्हटलं जातं गणपूर्ती. आणि ही गणपूर्ती होते की नाही हे पाहण्याची जबाबदारी या सभापतीची असते. त्यानंतर तिसरं आहे ते म्हणजे निर्णायक मत देण्याचा अधिकार. आता निर्णायक मत म्हणजे काय लक्षात घ्या, तर लोकसभेमध्ये जेव्हा कोणत्याही विषयावरती मतदान घेतलं जातं तेव्हा हा सभापती मत देत नाही, हा सभापती त्या ठिकाणी मतदान करत नाही. परंतु जेव्हा एखाद्या विषयावरती समान मते पडतात, म्हणजे त्या विषयाच्या बाजूने आणि विरुद्ध बाजूने अशी दोन्ही बाजूने समान मते पडतात, तेव्हा मात्र तो आपलं निर्णायक मत देऊ शकतो आणि त्यानुसार मग सभागृहाचा निर्णय घेतला जातो. तर अशा पद्धतीने निर्णायक मत देण्याचा अधिकार. त्यानंतर पुढचा बघा, संयुक्त बैठकीचं अध्यक्षपद भूषवण्याचा अधिकार. आता संयुक्त बैठक म्हणजे काय समजून घ्या. तर संसदेचं प्रमुख काम आहे कायदा करणं आणि हा कायदा करण्यासाठी संसदेच्या दोन्ही गृहानं एखादं विधेयक पारित करणं गरजेचं असतं. मग राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही गृहांनी ते विधेयक स्वतंत्रपणे पारित करणं गरजेचं असतं आणि ते पारित झाल्यानंतर राष्ट्रपतींकडे जाऊन त्यांची स्वाक्षरी होऊन त्याचा कायदा बनतो. परंतु समजा दोन्ही गृहामध्ये त्या विधेयकावरती जर एकमत झालं नाही तर मात्र त्या ठिकाणी तेढ निर्माण होते. म्हणजे लोकसभेने मांडलेले विधेयक किंवा मान्य केलेले विधेयक राज्यसभेला पटत नाही किंवा राज्यसभेने पारित केलेले विधेयक लोकसभेला पटत नाही. अशा वेळी त्या दोघांमध्ये तेढ निर्माण होते आणि मग अशा वेळी राष्ट्रपती संयुक्त बैठक बोलावतात. संयुक्त बैठक म्हणजे त्या दोन्ही गृहाचे सदस्यांची एकत्र बैठक बोलावली जाते आणि तिथे बहुमताने तो निर्णय घेतला जातो, विधेयक पारित करायचं का नाही. तर एकत्रितपणे ते दोन्ही गृह एक आणून निर्णय घेतला जातो आणि अशा वेळी जेव्हा दोन्ही गृह एकत्र येतात त्याला संयुक्त बैठक म्हणतो आणि अशा संयुक्त बैठकीचं अध्यक्षपद हे देखील हे लोकसभेचे सभापतीच भूषवतात, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर महत्वाचा पुढचा अधिकार म्हणजे विधेयक अर्थविधेयक आहे किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार सभापतीला असतो. आता लक्षात घ्या,
की कायदा करण्याचं काम हे संसदेचं आहे. या कायद्यासाठी पहिल्यांदा विधेयक मांडावं लागतं. आता या विधेयकाचे वेगवेगळे प्रकार आहेत. तर त्यामधलाच एक प्रकार म्हणजे अर्थविधेयक, जे थोडक्यात आर्थिक बाबीशी संबंधित असतं. म्हणजे देशामधील कर रचना असेल, देशाचा जो पैसा आहे देशाच्या मालकीचा तो पैसा खर्च करणं किंवा त्या सरकारच्या तिजोरीमध्ये पैसा जमा करणं, या ज्या काही बाबी आहेत आर्थिक बाबी, तर या आर्थिक बाबीशी संबंधित जर कायदा करायचा असेल आणि त्यासाठी एखादं विधेयक मांडायचं असेल तर त्याला आपण म्हणतो अर्थविधेयक. आणि हे अर्थविधेयकाबाबतीत कायदा करताना एक वेगळी अशी प्रक्रिया वापरली जाते. ते वेगळं विधेयक असतं कारण ते देशाच्या आर्थिक स्थितीच्या दृष्टीने महत्त्वाचं असतं आणि त्याच्यासाठी वेगळी पद्धत वापरली जाते त्याचा कायदा करण्यासाठी. आणि असं अर्थविधेयक जे आहे ते फक्त लोकसभेतच मांडता येतं. राज्यसभेला या अर्थविधेयकाच्या बाबतीत अधिकार नसतात. त्यांना फक्त त्याच्यावरती चर्चा करता येते. आणि म्हणून मग असं एक कोणतं विधेयक अर्थविधेयक आहे किंवा कोणतं विधेयक अर्थविधेयक नाही हे ठरवण्याचा अधिकार कोणाला असतो तर तो असतो लोकसभेच्या सभापतीला. आणि सभापती आपलं ते विधेयक अर्थविधेयक असल्याचा एक सर्टिफिकेट किंवा प्रमाणपत्र ते त्या विधेयकाबरोबर जोडून राज्यसभेमध्ये पाठवतात. जेव्हा असं प्रमाणपत्र जोडून राज्यसभेत पाठवलं जातं तेव्हा राज्यसभेला त्या विधेयकावरती मतदान करण्याचा अधिकार नसतो. ते फक्त त्याच्यावरती चर्चा करू शकतात. तर ही एक बाब लक्षात घेणं गरजेचं आहे. थोडक्यात काय तर अर्थविधेयक आहे किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार हा अध्यक्षाला असतो. कुणाला? सभापतीला लोकसभेच्या. त्यानंतर पुढचं आहे ते म्हणजे आपण मगाशीच म्हटलं की पक्षांतर बंदी कायद्यानुसार जर एखादा व्यक्ती अपात्र आहे किंवा नाही हा वाद निर्माण झाला तर त्याचा अंतिम निर्णय हे लोकसभापती घेतात. त्यानंतर पुढचं म्हणजे देशातील कायदे मंडळाच्या परिषदेचे ते अध्यक्ष असतात. आता देशातील कायदे मंडळाची परिषद म्हणजे काय तर प्रत्येक राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश यांची जी विधिमंडळे आहेत त्यांचे जे प्रमुख असतात म्हणजे विधानसभाचे सभापती असतील, विधान परिषदांचे अध्यक्ष असतील तर यांना म्हणतो आपण राज्याच्या कायदे मंडळाचे प्रमुख. आणि या प्रमुखांची एक दर वर्षातून एकदा सभा भरत असते आणि त्या सभेचे किंवा परिषदेचे अध्यक्ष हे लोकसभेचे सभापती असतात. त्यानंतर संसदेमध्ये काही समित्या नेमल्या जातात. म्हणजे संसदेचं जे कामकाज चालतं त्यामध्ये काही संसदीय समित्या नेमल्या जातात. तर त्या समित्यांचे सदस्य किंवा अध्यक्ष नियुक्त करण्याचं काम हे सभापतींचंच असतं, हेही लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि अशा संसदीय समित्यापैकी 3 समित्यांचे ते स्वतः अध्यक्ष असतात. त्या कोणत्या समित्या लक्षात घ्या. एक आहे संसदीय कामकाज सल्लागार समिती, म्हणजे संसदेमध्ये जे कामकाज चालतं त्या कामकाजाबद्दल सल्ला देणारी एक समिती असते, ते कामकाजाचं नियोजन करणारी समिती असते. तर त्या समितीचे हे सभापती अध्यक्ष असतात. त्यानंतर दुसरं आहे नियम समिती, म्हणजे सभागृहाचं कामकाज चालण्यासाठी काही नियम बनवले जातात लोकसभेच्या सभागृहासाठी. तर ते नियम बनवण्यासाठी एक समिती असते, तिला म्हटलं जातं नियम समिती. त्याचे अध्यक्ष देखील हे सभापतीच असतात. आणि तिसरं असतं ते म्हणजे सर्वसाधारण उद्देश समिती. ही दोन्ही तर ही लोकसभेमध्ये अशी एक समिती असते आणि तिचे अध्यक्षही हे लोकसभेचे सभापती असतात. तर या 3 संसदीय समित्यांचे अध्यक्ष स्वतः लोकसभेचे सभापती असतात आणि इतर समित्यांचे अध्यक्ष आणि सदस्य निवडण्याचं काम किंवा नियुक्त करण्याचं काम हे काय करतात? लोकसभेचे सभापती करतात. तर हे लोकसभेचे असे काही अधिकार आणि कार्य आहेत सभापतीचे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीनं लक्षात घ्या की सभापती पद हे लोकसभेमधलं अत्यंत प्रतिष्ठेचं पद आहे. त्यांना सर्वोच्च स्थान गृहामध्ये असतं किंवा गृहामध्ये त्यांच्या शब्दाला अंतिम मान्यता असते, ते म्हणतील तसंच असतं. ते शिस्त सभागृहामध्ये पाळण्याचं काम करतात आणि त्यासाठी ते बेशिस्तपणे वागणाऱ्या एखाद्या सदस्याला सभागृहातून हाकलून देखील देऊ शकतात, तो अधिकार त्यांना असतो. तर त्यामुळे हे एक अत्यंत प्रतिष्ठेचं असं पद आहे, खूप महत्त्वाचं पद आहे. आणि ज्या पक्षाचं सरकार असतं त्याच पक्षाचा सदस्य हा लोकसभेचा सभापती म्हणून निवडला जातो, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण त्यांचीच मेजॉरिटी गृहामध्ये जास्त असते, त्यामुळे साहजिकच आहे की त्यांचा सदस्य जो आहे तो लोकसभेचा सभापती म्हणून निवडला जाणार आहे. मग आता आपल्याला पाहायचंय ते म्हणजे उपसभापती. यानंतर आपल्याला उपसभापती पाहायचे. जसं लोकसभेमध्ये सभापती असतो तसंच उपसभापती असतो आणि हा देखील लोकसभेच्या सदस्यांकडूनच निवडणुकीने निवडून घेतला जातो किंवा निवडला जातो. आता लक्षात घ्या की मगाशी मी सांगितलं की सभापती निवडण्याचा दिनांक राष्ट्रपती ठरवतात
आणि त्या दिवशी सभापती पदासाठी निवडणूक होऊन तिथे सभापती निवडला जातो. आता सभापती निवडून आल्यानंतर सभापती आणखीन एक तारीख ठरवतात की ज्या दिवशी उपसभापतीची निवडणूक घेतली जाते. म्हणजे थोडक्यात काय, तर सभापतीच्या निवडणुकीचा दिनांक राष्ट्रपती ठरवतात, तर उपसभापतीच्या निवडणुकीचा दिनांक उपसभापतीच्या निवडणुकीचा दिनांक निवडून आलेला जो काही नवीन सभापती आहे तो ठरवतो. आणि मग त्या दिवशी उपसभापती पदासाठी देखील तशीच निवडणूक होते आणि त्यातून एक त्या लोकसभेतला एक सदस्य जो आहे तो उपसभापती म्हणून निवडला जातो. तर आता याचे देखील पदाची रिक्तता त्याच पद्धतीने आहे. एक म्हणजे त्याचं लोकसभेतलं पद जर सदस्यत्व जर रद्द झालं तर त्याचं उपसभापती जे पद आहे ते देखील रद्द होतं. दुसरी गोष्ट म्हणजे तो सभापतीकडे आपला राजीनामा देखील देऊ शकतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे सभागृह त्याला पदावरून काढू देखील शकतं. तर सभापतीला जसं काढलं जातं गृहाच्या निरपेक्ष बहुमताने, त्याच पद्धतीने उपसभापतीला देखील पदावरून काढलं जातं. तर अशा पद्धतीने उपसभापतीचं पद देखील या 3 मार्गांनी रिक्त होऊ शकतं. आणि मग त्याची कामं काय असतात, तर त्याचं काम एवढंच असतं की जेव्हा सभापती नसेल तेव्हा सभापतीची कामं करायची. मग आता सभापतीची कामं आपण पाहिलेलीच आहेत, पण सभापती कधी नसतो, एकतर तो अब्सेंट असेल किंवा काही कारणामुळे सभापतीच पद रिक्त झालं. म्हणजे सभापती जर काही कारणानिमित्त उपस्थित राहू शकत नसेल, म्हणजे तो आजारी असेल, दौऱ्यासाठी बाहेर गेलेला असेल, त्याचा वैयक्तिक काही कार्यक्रम असल्यास तो सुट्टीवरती असेल, तर अशा कारणांच्या वेळी सभागृहामध्ये कामकाज चालवण्यासाठी हा उपसभापती जो आहे तो त्या सभापतीच्या खुर्चीवरती बसतो आणि सभागृहाचं कामकाज चालवतो. आणि अशा वेळी त्याला सभापतीचे जे जे अधिकार आहेत ते सगळे अधिकार त्याला मिळतात. दुसरी बाब म्हणजे सभापतीचं पदच रिक्त झालं, म्हणजे सभापती जो व्यक्ती आहे त्यांनी राजीनामा दिला किंवा गृहाने त्याला पदावरून काढून टाकलं किंवा त्याचा अचानक मृत्यू झाला, अशा कोणत्याही कारणामुळे जर ते पदच रिक्त झालं तरी देखील हा उपसभापती त्या ठिकाणी सभापती म्हणून त्या पदाची कामे पार पाडतो. तर हे लक्षात घेणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने अनुपस्थिती आणि पद रिक्त होणं सभापतीचं, या 2 परिस्थितीच्या वेळी हा उपसभापती काय करतो, उपसभापतीची कामे पाहतो. लक्षात आलं. परंतु लक्षात घ्या की मग इतर वेळी हा काय करतो, तर इतर वेळी हा साधा जे काही इतर संसदेचे सदस्य आहेत त्यांच्याप्रमाणेच तो सदस्य असतो. त्यावेळी तो मतदान देखील करतो. म्हणजे जेव्हा सभापती उपस्थित असतात, अध्यक्षपदी असतात लोकसभेच्या, तेव्हा लोकसभेत जे काही कामकाज चालतं त्यामध्ये तो उपसभापती इतर सदस्यांसारखाच भाग घेतो. त्यामध्ये पहिल्या फेरीमध्ये मतदान देखील करतो. अशा पद्धतीने तो एक लोकसभेचा सदस्य म्हणूनच वागत असतो. फक्त ज्यावेळी सभापती नसतात त्यावेळी तो सभापतीचे कामं करतो, त्यावेळी त्याला संसदेच्या सभापतीचा दर्जा मिळतो आणि त्यानुसारच तो वागतो. तर हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि उपसभापती पद हे प्रामुख्यानं विरोधी पक्षाकडे दिलं जातं. विरोधी पक्षाचा सदस्य उपसभापती म्हणून निवडला जातो. हे कधीपासून, 11वी लोकसभा जी आहे त्या 11व्या लोकसभेच्या निवडणुकीपासून ही तरतूद करण्यात आलेली आहे. तरतूद म्हणजे हे मानलं जातं, असा कुठेही नियम केलेला नाही, काही नाही, फक्त फॉलो करताना तो फॉलो केला जातो. फक्त एवढं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तो कुठेही घटनेत किंवा कोणत्याही कायद्यात किंवा गृहाच्या नियमामध्ये नाही, परंतु हा एक प्रथा पडून गेली 11व्या लोकसभेपासून की सभापती हा ज्याचं सरकार आहे त्याचा असेल आणि उपसभापती विरोधी पक्षाचा असेल. तर हे लक्षात घेणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीनं जे काही लोकसभेचे पदाधिकारी आहेत, सभापती आणि उपसभापती, त्यांच्याबद्दल आपण माहिती घेतली. मग आता थोडासा फॅक्च्युअल डाटा त्यांच्याबद्दल पाहूयात. तर आता लक्षात घ्या की हे सभापती आणि उपसभापती पदाची निर्मिती ही 1919च्या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्यानुसार झालेली आहे. 1921 मध्ये प्रथम अशी 2 पदे अस्तित्वात आली. त्याच्या आधी जो काही गव्हर्नर जनरल असायचा तोच केंद्रीय कायदेमंडळाचा प्रमुख असायचा, परंतु 1921 पासून निवडून आलेल्या सदस्यांमधूनच हे लोक निवडले जाऊ लागले. आणि पहिल्यांदा 1921 मध्ये अध्यक्ष म्हणून किंवा लोकसभेचे अध्यक्ष म्हणून त्यावेळी सभापती उपसभापती हे शब्द वापरले जात नव्हते. तेव्हा अध्यक्ष उपाध्यक्ष हे शब्द लोकसभेच्या प्रमुखांसाठी होते आणि त्यामुळे तेव्हाचे अध्यक्ष होते फेडरिक व्हाईट आणि उपाध्यक्ष होते सच्चिदानंद सिन्हा, की जे पहिले लोकसभेचे अध्यक्ष उपाध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत. त्यानंतर
1925 साली विठ्ठलभाई पटेल स्वराज्य पक्षाचे हे सदस्य होते आणि ते विठ्ठलभाई पटेल काय झालेले आहेत तर अध्यक्ष म्हणून निवडून आले आणि हे पहिले भारतीय अध्यक्ष विठ्ठलभाई पटेल. लक्षात आलं. तर अशा पद्धतीनं ह्याही माहिती आपल्याला असली पाहिजे. आणि जेव्हा आपण स्वतंत्र झालो, पहिल्या लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या, तेव्हा जी.व्ही. मावळणकर हे लोकसभेचे सभापती बनले पहिले आणि अनंतशय्यम अय्यंगार हे लोकसभेचे उपसभापती बनले. तर हेही लक्षात असलं पाहिजे पहिल्या 1952च्या निवडणुका नंतर. आता सभापती किंवा उपसभापती म्हणून एखादा सदस्य निवडला गेला तर त्याला वेगळी शपथ घ्यावी लागते का तर नाही. हे लक्षात ठेवा की संसदेचा सदस्य म्हणून त्याने जी शपथ घेतलेली असते तीच शपथ असते. सभापती म्हणून निवड झाल्यानंतर त्याला वेगळी शपथ घ्यावी लागत नाही किंवा उपसभापतीच्या बाबतीत देखील हेच आहे. हे लक्षात घेणं गरजेचं आहे की त्याला देखील अशी वेगळी शपथ घ्यावी लागत नाही. मग लक्षात आलं. लोकसभेचे पदाधिकारी समजले, सभापती आणि उपसभापती. मग आता राज्यसभेचे पदाधिकारी आपण पाहूयात. तर राज्यसभेचे देखील याच पद्धतीने पदाधिकारी असतात. त्यांच्यासाठी शब्द वापरला जातो अध्यक्ष आणि उपाध्यक्ष. तर मग आता राज्यसभेच्या अध्यक्षाबद्दल माहिती घेऊयात. तर आता राज्यसभेचा अध्यक्ष हा उपराष्ट्रपती असतो. म्हणजे उपराष्ट्रपती जी व्यक्ती असेल ती व्यक्ती राज्यसभेचा अध्यक्ष म्हणून काम करते. म्हणजे या ठिकाणी लक्षात ठेवायचं की राज्यसभेचा अध्यक्ष हा राज्यसभेच्या सदस्यामधून निवडला जात नाही. तर देशाचे जे उपराष्ट्रपती असतात तेच राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून काम करतात. लक्षात आलं. म्हणजे इथे थोडंसं वेगळं आहे की इथे राज्यसभेच्या सदस्यांमधून हा राज्यसभेचा अध्यक्ष निवडला जात नाही, तर तो उपराष्ट्रपती हा असतो. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आता लक्षात ठेवा की उपराष्ट्रपती हा जेव्हा म्हणजे उपराष्ट्रपती पदावर असणारी व्यक्ती ही राज्यसभेचा अध्यक्ष म्हणून काम करते. परंतु काही परिस्थितीमध्ये राष्ट्रपतीचं पद रिक्त होतं किंवा राष्ट्रपती गैरहजर असतात, त्यावेळी उपराष्ट्रपतीला राष्ट्रपतीची कामे करावी लागतात. अशा वेळी तो राज्यसभेचा अध्यक्ष म्हणून काम करत नाही. त्यावेळी तो राष्ट्रपतीचे कार्य करतो. त्यावेळी उपराष्ट्रपती राज्यसभेचा अध्यक्ष असत नाही. त्यावेळी राज्यसभेचा जो उपाध्यक्ष आहे तो अध्यक्षाची कामे पार पडतो. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. मग आता अधिकार, कार्य किंवा स्थान जर पाहिलं तर जसं सभापतीचं लोकसभेमध्ये आहे तसंच या राज्यसभेच्या अध्यक्षाचं राज्यसभेमध्ये आहे. फरक दोन आहेत, फक्त दोन फरक आहेत. ते कोणते बघा. एक म्हणजे धनविधेयकाच्या बाबतीत. धनविधेयक आहे किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार फक्त लोकसभेच्या सभापतीला आहे, तो राज्यसभेच्या अध्यक्षाला नाही. आणि दुसरा म्हणजे संयुक्त बैठकीचं अध्यक्षपद, की जे फक्त लोकसभेचे अध्यक्षच त्या पदावरती किंवा संयुक्त बैठकीच्या वेळी अध्यक्ष पदावरती बसतात. राज्यसभेचे अध्यक्ष बसू शकत नाहीत. एवढे दोन फरक जर सोडले तर बाकी सगळ्या बाबतीमध्ये राज्यसभेचा अध्यक्ष आणि लोकसभेचा सभापती यांचे अधिकार आणि कार्य सारखीच आहेत. मग गृहामध्ये शांतता राखणं, शिस्त राखणं, गृहामध्ये राज्यघटना, कायदा यांचा अंतिम निर्णय देणं, पक्षांतरबंदी कायद्याच्या बाबत गृहाचे जो सदस्य आहे त्याच्याबाबत निर्णय देणं, ही सगळी कामं जशीच्या तशी राज्यसभेच्या अध्यक्षाला करावी लागतात. दोन फरक कोणते आहेत. एक म्हणजे संयुक्त बैठकीचा अध्यक्ष की जो फक्त आणि फक्त लोकसभेचा अध्यक्षच राहू शकतो, आणि दुसरं म्हणजे एखादं विधेयक धनविधेयक आहे किंवा नाही हे ठरवणे, तर ते देखील फक्त लोकसभेचे अध्यक्षच ठरवतात. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे लक्षात आलं. अशा पद्धतीनं राज्यसभेचा हा अध्यक्ष असतो. आणि आता लक्षात ठेवायचं की राज्यसभेचा जो अध्यक्ष आहे तो आपला राजीनामा कोणाकडे देतो तर तो आपला राजीनामा राष्ट्रपतींकडे देतो. कारण तो उपराष्ट्रपती असतो तर तो आपल्या पदाचा राजीनामा राष्ट्रपतींकडेच देतो. परंतु लोकसभेच्या बाबतीत काय होतं तर लोकसभेचे सभापती हे उपसभापतीकडे राजीनामा देत होते. राज्यसभेचा अध्यक्ष मात्र राष्ट्रपतीकडे आपला राजीनामा देतो. आता इथे राज्यसभेचा जो अध्यक्ष म्हणजे उपराष्ट्रपती आहेत ते राज्यसभेचा सदस्य नाहीतच, त्यामुळे सदस्यत्व रद्द झाल्यानंतर त्यांचं पद जाणं याचा प्रश्नच येत नाही. दुसरी बाब म्हणजे राज्यसभा मात्र या राज्यसभेचा अध्यक्ष म्हणून काम करणाऱ्या उपराष्ट्रपतीला पदावरून काढू शकतात. जसं लोकसभेच्या अध्यक्षाला पदावरून काढलं जातं तसंच या उपराष्ट्रपतीला देखील राज्यसभा हे पदावरून काढू शकतं. फक्त एवढंच की लोकसभेच्या सभापतीला पदावरून काढण्यासाठी फक्त लोकसभेमध्येच
मतदान घेतलं जातं आणि लोकसभा हे एकमेव गृह लोकसभेच्या सभापतीला पदावरून काढू शकतं. परंतु राज्यसभेच्या अध्यक्षाच्या बाबतीत असं होत नाही, कारण राज्यसभेचा अध्यक्ष हा उपराष्ट्रपती असतो आणि त्यामुळे उपराष्ट्रपती पदावरून काढण्यासाठी राज्यसभेमध्ये विशेष बहुमताने आणि लोकसभेमध्ये साध्या बहुमताने ठराव पारित व्हावा लागतो. आपण उपराष्ट्रपती पद पाहिलेलं आहे, त्यावेळी आपण पाहिले की उपराष्ट्रपतीला पदावरून कसं काढलं जातं, तर तेही लक्षात असणं गरजेचं आहे. म्हणजे लक्षात आलं राज्यसभेचा अध्यक्ष. मग आता राज्यसभेचा उपाध्यक्ष थोडक्यात समजून घ्या. तर हा देखील उपसभापती सारखंच असतं, परंतु हा राज्यसभेच्या सदस्यांमधून निवडला जातो. म्हणजे जसा लोकसभेमध्ये सभापती उपसभापती निवडला जातो, तसं राज्यसभेमध्ये उपाध्यक्ष हा राज्यसभेच्या सदस्यांमधून निवडला जातो. आणि तो देखील मग त्याचा कार्यकाळ जो असतो तो राज्यसभेचा सदस्य असेपर्यंत तो त्या उपाध्यक्ष पदावरती राहतो आणि त्याच्या पदाची रिक्तता जर पाहायला गेलं तर एक राजीनामा देऊन तो आपलं पद रिक्त करू शकतो आणि राज्यसभेच्या अध्यक्षाकडे उपाध्यक्ष आपला राजीनामा देऊ शकतो. तसंच राज्यसभेचं त्याचं सदस्यत्व जर रद्द झालं तरी देखील त्याचं उपाध्यक्ष म्हणून असलेलं पद रद्द होतं. आणि तिसरं म्हणजे राज्यसभा त्याला पदावरून काढू शकते. जसं आपण लोकसभेच्या बाबतीत पाहिलं त्याच पद्धतीनं राज्यसभेच्या उपाध्यक्षाला राज्यसभा पदावरून काढू शकते. तर या बाबी आहेत. आणि त्यानंतर मग या उपाध्यक्षाचे अधिकार आणि कार्य तशीच आहेत. म्हणजे काय तर जेव्हा राज्यसभेचा अध्यक्ष उपस्थित नसतो तेव्हा त्या अध्यक्षाचे अधिकार आणि कार्य ही त्याला सांभाळावी लागतात. तर अशा पद्धतीनं हे उपाध्यक्ष हे पद आहे राज्यसभेचं. म्हणजे लक्षात आलं, लोकसभा त्याच्यामध्ये सभापती उपसभापती आणि राज्यसभेमध्ये अध्यक्ष आणि उपाध्यक्ष ही दोन प्रमुख पदे असतात. पदाधिकारी म्हणून ते काम करतात आणि गृहाच्या कामकाजाचं नियंत्रण आणि नियमन करण्याचं काम करतात. तर लक्षात आलं. आता याशिवाय आणखी दोन घटक असतात पदाधिकाऱ्यांचे. ते कोणते ते बघा. एक म्हणजे लोकसभेच्या प्रमुखांचा गट आणि राज्यसभेच्या उपप्रमुखांचा गट. तर हे दोन घटक आहेत की त्यांना देखील आपण पदाधिकारी म्हणू शकतो संसदेचे. आता हा काय प्रकार आहे ते लक्षात घ्या. तर आता थोडं लक्ष द्या की लोकसभेचा सभापती आणि उपसभापती हे दोन्ही जर एकाच दिवशी गैरहजर असले आणि आपल्याला लोकसभेचं कामकाज करायचंय तर मग आता अध्यक्ष कोण असेल. तर यासाठी काय केलं जातं तर लोकसभेचे सभापती आपल्या लोकसभेमधल्या सदस्यांमधून काही सदस्यांचा एक गट बनवतात आणि जेव्हा ते आणि उपसभापती हे दोघेही गैरहजर असतात तेव्हा त्या गटामधला एक व्यक्ती सभागृहाचं कामकाज सांभाळतो. यासाठी तो गट बनवला जातो आणि असा गट जो आहे तो जास्तीत जास्त 10 सदस्यांचा असतो. त्यापैकी कोणीही एक व्यक्ती जेव्हा सभापती आणि उपसभापती अनुपस्थित असतात किंवा गैरहजर असतात त्यावेळी त्या पदावरती काम करतात. आता इथं अनुपस्थित किंवा गैरहजर या शब्दाला अंडरलाईन करा, कारण जेव्हा सभापती आणि उपसभापती हे दोघेही गैरहजर असतात तेव्हाच या लोकसभा प्रमुखांच्या गटामधला एखादा सदस्य त्या सभागृहाचा अध्यक्ष म्हणून काम करतो. परंतु जर लोकसभा आणि लोकसभेचे सभापती आणि उपसभापती ही दोन्ही पदे रिक्त असतात त्यावेळी मात्र या गटातला व्यक्ती तिथे काम करत नाही. त्यावेळी राष्ट्रपतीकडून नेमलेला व्यक्तीच त्या ठिकाणी लोकसभेचा अध्यक्ष सभापती म्हणून काम करतो. म्हणजे लक्षात आलं, लोकसभापती आणि उपसभापती ही पदे रिक्त असल्यावरती या गटातला व्यक्ती काम करत नाही. तर कोण करतं? राष्ट्रपतीकडून नेमलेला एखादा व्यक्तीच त्या पदावरती काम करतो. परंतु हे दोघे जर गैरहजर असतील तर त्यावेळी मात्र या लोकसभा प्रमुखांच्या गटातला व्यक्ती त्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून काम करतो. असाच राज्यसभेमध्येही एक गट असतो, फक्त त्याला राज्यसभेच्या उपप्रमुखांचा गट म्हणलं जातं. कारण राज्यसभेमध्ये उपप्रमुख जे आहेत उपाध्यक्ष तर तेच राज्यसभेच्या सदस्यातून निवडलेले असतात. कारण राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून उपराष्ट्रपती असतात आणि उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे सदस्य नाहीत. म्हणून तिथे शब्दप्रयोग वापरलेला आहे ते म्हणजे उपाध्यक्षांचा गट. आणि हा देखील तसाच गट असतो. तिथे राज्यसभेचे अध्यक्ष जे आहेत ते राज्यसभेतल्या सदस्यांमधून काही लोक त्या गटामध्ये निवडतात आणि जेव्हा राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष हे दोघेही अनुपस्थित असतात तेव्हाच ते त्या पदावरती काम करतात. परंतु राज्यसभेमधला अध्यक्ष आणि उपाध्यक्ष ही दोन्ही पदे जर रिक्त असतील तर त्यावेळी मात्र पुन्हा इथे राष्ट्रपतीने नेमलेला व्यक्तीच काय करतो? काम करतो. तर हेही लक्षात घेणं गरजेचं आहे.
तर अशा पद्धतीनं लोकसभा आणि राज्यसभा यांचे आपण पदाधिकारी पाहिलेले आहेत. मग त्यामध्ये लोकसभेचे सभापती आणि उपसभापती, राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष, आणि याशिवाय 2 गट पाहिले 2 गृहामध्ये. एक म्हणजे लोकसभेमध्ये लोकसभेच्या प्रमुखांचा गट आणि राज्यसभेमध्ये राज्यसभेच्या उपप्रमुखांचा गट. तर या 2 बाबी आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. मग यानंतर आपल्याला पुढच्या मुद्द्याकडे वळायचं आहे. पुढचा मुद्दा आहे ते म्हणजे संसदेमधले गृहाचे नेते, विरोधी पक्ष नेते याबद्दल आपल्याला थोडक्यात माहिती घ्यायची आहे. तर आता लक्षात घ्या की संसदेच्या दोन्ही गृहामध्ये गृहाचा नेता असतो. म्हणजे लोकसभेमध्ये लोकसभेचा नेता असतो, राज्यसभेमध्ये राज्यसभेचा नेता असतो. नेता काय करतो तर त्या गृहातल्या कामकाजावरती त्याचा प्रभाव असतो. म्हणजे मी आधीच सांगितलं की गृहातलं जे कामकाज आहे त्याचं सगळं नियंत्रण हे लोकसभेचे सभापती करतात, परंतु हे सभापती त्या गृहाच्या नेत्याच्या सल्ल्यानेच हे सगळं करत असतात. म्हणजे गृहामध्ये आजच्या दिवशी जे कामकाज चालवायचंय त्याचं टाइम टेबल किंवा अधिवेशन संसदेचं सुरू झालं की कोणत्या दिवशी कोणत्या विषयावरती चर्चा होईल हे सगळं ठरवण्याचं काम हे कोण करतात तर गृहाचा नेता करत असतो. आणि कोण असतं हे नेता तर पंतप्रधान हे साधारणपणे ते ज्या गृहाचे सदस्य असतात त्या गृहाचे नेता म्हणून काम करतात. म्हणजे जर पंतप्रधान लोकसभेचा सदस्य असेल तर लोकसभेचा नेता हा पंतप्रधान असतो, आणि जर राज्यसभेमधला सदस्य हा पंतप्रधानपदी असेल तर तो राज्यसभेचा नेता असतो. आता लोकसभेचा नेता पंतप्रधान असतील तर राज्यसभेचा नेता हा पंतप्रधानाने नियुक्त केलेला मंत्रिमंडळाचा एखादा सदस्य किंवा मंत्री असतो. म्हणजे लक्षात आलं, एक तर पंतप्रधान ज्या गृहाचे सदस्य आहेत त्या गृहाचे ते नेता असतात, आणि दुसऱ्या गृहाचा नेता हा पंतप्रधानांनी नियुक्त केलेला त्या गृहाचा सदस्य आणि मंत्रीपदी असणारा व्यक्ती असतो. तर अशा पद्धतीनं संसदेच्या दोन्ही गृहाचे नेते असतात, आणि या नेत्यांना गृहाच्या नियमानुसार मान्यता आहे. म्हणजे त्या त्या गृहाच्या नियमामध्ये या नेत्यांचा उल्लेख केलेला आहे किंवा गृहाचा नेता या पदाचा उल्लेख आहे. घटनेमध्ये मात्र गृहाचा नेता किंवा संसदेचा नेता या पदाचा कुठेही उल्लेख नाही, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. थोडक्यात काय तर गृहाच्या नेत्याचा त्या गृहाच्या कामकाजावरती प्रभाव असतो किंवा नियंत्रण असतं. त्या गृहाबद्दल सगळं काही ठरवण्याचा अधिकार हा त्या गृहाच्या नेत्याला असतो, आणि त्याच्या सल्ल्यानेच ते सभापती किंवा राज्यसभेमध्ये अध्यक्ष हे गृहाचं कामकाज चालवत असतात. त्यानंतर विरोधी पक्षनेता हा प्रकार काय आहे बघा. विरोधी पक्षनेता म्हणजे त्या गृहामध्ये जो सगळ्यात मोठा विरोधी पक्ष आहे, म्हणजे सरकारच्या बाहेर असणारा विरोधी पक्ष आहे, तर त्या पक्षाकडून एक व्यक्ती विरोधी पक्षनेता म्हणून नियुक्त केला जातो, निवडला जातो. परंतु यासाठी गृहातल्या एकूण जागांपैकी 1 किमान एवढ्या जागा त्या पक्षाकडे असल्या पाहिजेत, आणि एवढ्या जागा असणारा आणि गृहामधला सगळ्यात मोठा विरोधी पक्ष जो असतो त्याचा व्यक्ती किंवा त्याचा सदस्य हा विरोधी पक्षनेता म्हणून निवडला जातो. आणि याचं काम काय असतं तर प्रभारी किंवा पर्यायी सरकार देणं. म्हणजे अचानकपणे जर अस्तित्वात असणारं सध्या जे सरकार आहे ते जर सरकार कोसळलं तर त्यावेळी तो विरोधी पक्षनेता सरकार स्थापन करतो किंवा सरकार स्थापन करू शकतो, आणि यासाठी विरोधी पक्षनेता असतो. त्याला कॅबिनेट मंत्र्याच्या दर्जाचं किंवा कॅबिनेट मंत्र्याला जे काही वेतन भत्ते मिळतात तर तेवढंच त्या विरोधी पक्षनेत्याला देखील मिळतात. आणि 1977 मध्ये एका कायद्यामध्ये त्याचा उल्लेख करून त्याला कायदेशीर दर्जा देण्यात आलेला आहे. कारण विरोधी पक्षनेता हे पद देखील आपल्या घटनेमध्ये कुठेही त्याचा उल्लेख केलेला नाही, तर ते 1977च्या कायद्यानुसार त्याला वैधानिक दर्जा देण्यात आलेला आहे. तर हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आता आणखी एक प्रकार पहा, तो म्हणजे प्रतोद किंवा त्याला इंग्लिशमध्ये व्हिप म्हटलं जातं. हा काय प्रकार आहे लक्षात घ्या. तर प्रतोद हा प्रत्येक पक्षाचा एक सदस्य असतो. म्हणजे लोकसभेमध्ये जेवढे काही पक्ष असतील तर प्रत्येक पक्षाचा त्या पक्षाच्या सदस्यांमधून एक व्यक्ती प्रतोद म्हणून निवडला जातो, आणि त्याचं काम काय असतं तर गृहामधल्या त्या पक्षाची भूमिका नियंत्रित करणं हे असतं. म्हणजे लोकसभेमध्ये काँग्रेस, बीजेपी, राष्ट्रवादी असे अनेक पक्ष आहेत, तर त्या प्रत्येक पक्ष त्या लोकसभेमध्ये आपापला एक प्रतोद किंवा व्हिप नियुक्त करतो, आणि तो त्या गृहामध्ये
आपल्या पक्षाचे जे काही सदस्य आहेत, म्हणजे काँग्रेसचा प्रतोद हा काँग्रेसचे जेवढे लोकसभेतले सदस्य आहेत त्यांच्यावरती नियंत्रण ठेवतो. मग त्यांनी मतदान करणं किंवा त्यांनी सभागृहामध्ये उपस्थित राहणं, त्यांनी त्याच्यावरती आपले विचार मांडणं, तर या बाबी तो प्रतोद किंवा व्हीप काय करत असतो, नियंत्रित करत असतो. त्याला आपण म्हणतो प्रतोद. आणि प्रतोद हा प्रत्येक पक्षाचा असतो, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. मग लक्षात आलं, गृहाचा नेता, गृहाचा विरोधी पक्षनेता आणि प्रतोद हे 3 घटक आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. त्याबाबतच्या बाबी देखील आपल्याला तरतुदी माहीत असल्या पाहिजेत. तर यामध्ये एक पक्क ध्यानात ठेवा की याबद्दल कुठलंच पद घटनेमध्ये त्याचा उल्लेख नाहीये. गृहाचा नेता हे पद त्या गृहाच्या नियमामध्ये तरतूद केलेली आहे आणि त्यानुसार त्याला दर्जा आहे. त्यानंतर विरोधी पक्षनेता हे कायदेशीररित्या त्याला वैधानिक दर्जा दिलेला आहे. आणि प्रतोद तर त्याचा कुठंच उल्लेख नाही, ना गृहाच्या नियमामध्ये आहे ना कुठल्याही कायद्यामध्ये आहे. तर हे अशा प्रकारचं स्वरूप आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी आपले जे काही संसदेचे पदाधिकारी आणि संसदेचे नेते, तर हे या ठिकाणी हा मुद्दा आपला संपतोय. तर अशा पद्धतीनं एकंदरीतच आत्तापर्यंत आपण संसदेबद्दलच्या तरतुदी पाहिल्या. म्हणजे संसदेचे घटक कोणते आहेत, त्या घटकाची संरचना कशी आहे, त्यानंतर संसदेच्या निवडणुका कशा होतात, त्या निवडणुकासाठी कोणती पात्रता लागते, कोणती अपात्रता लागते, आणि त्यानंतर संसदेचे पदाधिकारी आपण पाहिले. बरोबर आहे. तर एकंदरीतच आपली जी संसद आहे, लोकसभा, राज्यसभा, याबाबतच्या आपण सगळ्या तरतुदी पाहिलेल्या आहेत. आता यानंतर आपल्याला एक वेगळा भाग पाहायचा आहे, तो म्हणजे संसदेचं कामकाज. संसदेचं कामकाज कसं चालतं ते आपल्याला यानंतर पाहायचं आहे. आणि तो आपला पुढचा महत्वाचा एक भाग आपण म्हटलं तरी चालेल. तर अर्धा भाग हा की संसदेबद्दलचा, आणि त्याच्या पुढचा अर्धा भाग म्हणजे संसदेचं कामकाज कशा पद्धतीनं चालतं. तर ते आता आपल्याला